हॅलो पंच एक मिनटं आमचा मॅन्युअल स्कोर रेडी नाही. एक मिनटं. येस लेट्स प्ले. नाही टायमर आम्ही थोडंसं ॲडजस्ट करू. 1 मिनिटांचा एक्स्ट्रा वेळ देऊ आपल्यासाठी. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आम्हा आगरी लोकांची कुळदैवत अर्थात जाई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय एक मानाची, सन्मानाची आणि एक अभिमानाची अशी स्पर्धा. पर्व पहिल्यामध्ये आपण पाहतोय साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक पर्व पहिलं. एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं आणि आपण नक्कीच एक सातत्यानं अंडरआर्म क्रिकेटमध्ये आज अगदी महाराष्ट्रभर भ्रमण करणारे असं एक साथी समालोचक मुंबई उपनगर असेल, मुंबई सिटी असेल, सागर मोरे सरांना सातत्यानं ऐकतोय. आपला देखील आज वसई तालुक्यामध्ये नाळासोपारा नगरीमध्ये सागर सर पुन्हा एकदा आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेनं मयूर काळे आहे. सातत्यानं ज्या खेळाडूकडे पाहिलं जातो परंतु दुसरीकडे ह्यावेळेला प्रहार, आक्रमण, हल्ला, वैयक्तिक खाता, राज नाम तो सुनाई होगा और किरदार भी देखा होगा. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 4 धावेने फ्लाइंग स्टार्ट धावेंचा श्री गणेशा हा केला जातोय. गणेश खऱ्या अर्थानं गोल्डन डकचा शिकार बनला होता आणि त्यानंतर एक चांगली सुरुवात हे आतापर्यंत करून दिले. बाफूड लावून ढकलण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सँडी आहे. दोन तारे सितारे आपण पाहतो. एकाकडे गोलंदाजी मार्कवर मनीष असेल तर दुसरीकडे मयूर काळी आहे. ज्या खेळाडूंना अनेक वर्ष आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये सेवा केली गेली. अंडरआर्म क्रिकेटचे खऱ्या अर्थानं उन्हाळे, पावसाळे, हिवाळे ज्या खेळाडूंना पाहिल्यात असे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. मयूर काळे ज्या खेळाडूचा खऱ्या अर्थाने एक इतिहास होता. पाठची 4 ते 5 वर्ष पळटली तर हा खेळाडू अगदी नाव ऐकलं तरी प्रत्येक समोरच्या संघाला, प्रत्येक खेळाडूंना एक धडकी भरेल असा तो खेळाडू. त्या अगोदर मी विनंती करतोय आई माऊली संघ आपण थोडंसं साईडला व्हा. आपण डगआउटच्या दिशेने प्लीज रिक्वेस्ट करतोय. सामना नाही दिसत. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ 6 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना चांगली सुरुवात आहे. राज आहे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चांगला विस्फोट. 4 धावेने सुरुवात आणि त्यानंतर अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे. त्या रणनीतीला साजेसा खेळ करत असताना आतापर्यंत पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ. गणेश नक्कीच गोल्डन डकचा शिकार आणि त्यानंतर 2 खेळाडू ह्या वेळेला शांत संयमी खेळ करत असताना ट्रॅपच्या साह्याने खेळला जातोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धावफलकावर. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धावफलकावर. दुसरीकडे मयूर काळे, एकीकडे रत्नेश सिंग प्रिन्स आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत. ह्या वेळेला काय डायरेक्ट हिट असतं तर नक्कीच काम फिट झालं असतं परंतु आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये आता घेतली जात आहे. 2 खेळाडू सातत्यानं आज आपण पाहतोय. रत्नेश सिंग सारखा खेळाडू मुंबई सिटी, मुंबई उपनगर, पालघर जिल्हा अनेक ठिकाणी आज अंडरआर्म खेळत असताना हा नाळासोपारचा सुपुत्र आपण पाहतोय. दुसरीकडून मयूर काळे आहे
ज्या खेळाडूंना आपण पाहायला गेलं तर अनेक वर्ष आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सेवा केली गेली आहे, तो मयूर काळे आता एक्सेलेट करतोय. जय 1.1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत एक्सेलेट करतोय. पहिल्या 1 चेंडूमध्ये 5 धावा खर्ची पडत असताना रत्नेश सिंग आहे. मयूर काळे आफ्टर लॉंग टाइम आज मैदानामध्ये पुन्हा एकदा त्याच रुबाबात त्याच दहशतीमध्ये आतापर्यंत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं ना, मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट जात असतं. हे मुरलेलं लोणचं आहे. अंडरआर्म क्रिकेटचे ह्या खेळाडूंना 15 ते 20 वर्ष झाले सातत्यानं सेवा केले. तो दुसरीकडे रत्नेश सिंग आहे, ज्या खेळाडूकडे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा तितकाच मोठा अनुभव. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 14 धावा ह्या धावफलकावर येत असताना स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होईल का? नव्हे, चांगला कमबॅक आहे, बॅकअप आहे, जग्गाबाय आहे. परंतु सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 15 धावा ह्या धावफलकावर. 2 विनर संघ आणि त्यातील ती लढत एक रंगलेला सामना, रोमांच, थरार, पदळालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ, युद्ध हे सर्व काही ह्या 2 संघामध्ये आपण पाहतो. एक मैत्रीपूर्ण लढत. अनेक आज खेळाडू, अधिक यंगस्टर असतील, एक अनुभवाचे सितारे असतील, एक नवोदित खेळाडू असतील, हे एकत्रित येऊन आज खेळण्याचा खऱ्या अर्थानं अभिमान बाळगतात. निमित्त आहे साई श्रद्धा गोविंद चषक 2025. ग्रुप सी च्या दिशेने आपण वळतोय. कालच्या दिवसातील ग्रुप ए मधून खरं तर साई श्रद्धा क्रीडा मंडळ आणि त्यानंतर टाकीपाडा वॉरियर्स हे 2 संघ पाहिले होते. आता येथून 2 विनर संघ आहेत. एकीकडे साई माऊली आहे तर दुसरीकडे अरहंत 11चा संघ आहे. प्रथमतः साई माऊली संघ नाणेफेकीचा कॉल जिंकून फलंदाजी एक आगळा वेगळा असा निर्णय आहे, धाडसी निर्णय आहे. 1 to go, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 17 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. मनगटाच्या सहाय्याने खेळला जातोय. ऑन साइडच्या दिशेने पुन्हा एकदा सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते. पहिल्या 2 षटकांचा खेळ 18 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. चांगली सुरुवात आज खऱ्या अर्थानं संपूर्णतः आज आमची टेक्निकल टीम असेल, आयोजकांची टीम असेल, त्यामध्ये बंटी असेल, करेश असेल, राजू असेल, महेश पाल असेल, एक तितकीच मोठी मेहनत. 1 ते 2 महिने झाले ही मेहनत घेत असताना ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं ही पार पडत असताना पाहायला मिळते. संपूर्णतः आज आमची टेक्निकल टीम डीबीएनच्या माध्यमातून ही स्पर्धा ह्या स्पर्धेचे आणि डीबीएन टीमचे सर्व अर्थातच प्रवीण पाटील आणि धनंजय मांगेला सोबतीनं कॅमेरामॅन प्रीत पाटील, अर्पित पाटील ह्यांना देखील आपण पाहतोय. डीजे मॅन रवी असेल, कालच्या दिवसामध्ये आपण ज्यांना पाहिलं हर्षद देखील असतील. आज टेक्निकल स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ आतापर्यंत 18 धावा ह्या धावफलकावर आहेत. एकाला रोकायचं, एकाला टोकायचं, एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्याच्या हातात बॉल आहे. आणि ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये खरं तर आज स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी ही लढत आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आज एकत्रित येऊन खेळण्याचा एक वेगळा अभिमान बाळगतात. नवोदित खेळाडू असतील, एक खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम ह्या स्पर्धेच्या माध्यमातून एक मैत्रीपूर्ण लढत. आज नाळासोपारा नगरीतील अनेक मोठमोठे लेजंड खेळाडू, यंगस्टर खेळाडू आज ह्या स्पर्धेचा वेगळा एक आनंद घेत असताना अर्थातच साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक 2025 एक भव्य दिव्य असं आयोजन, नियोजन, अगदी प्रेमात पडणारं आणि आठवणीत राहणारे असं ती स्पर्धा आज आपण पाहतोय. सर्कलचं मैदान एक ऐतिहासिक मैदान. हाच नाळासोपारा नगरीला आज अंडरआर्म क्रिकेट पासून त्याची सुरुवात, परंतु द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट ह्याच अंडरआर्म क्रिकेट पासून त्याची सुरुवात. सुमित ढेकळे असेल, द फायटर जेट ऑफ वसई तालुका प्रशांत घरात असेल, अनेक मोठे खेळाडू ह्याच अंडरआर्म क्रिकेटने दिले. परंतु ह्या वेळेला काय, राज बॅक टू द पार्ट, राजच्या खेळाला लागतोय. पूर्णविराम येतोय डीजे मॅनच्या दिशेनं.
धन्यवाद डीजे. आज सोबतीनं आमचं मॅन्युअल स्कोरर असतील. एकीकडे ओमकारला आपण पाहतो, दुसरीकडे चेतन असेल, त्यांच्या माध्यमातून देखील एक चांगली आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. ब्रेक थ्रू नक्कीच येतोय. राज जातोय आणि यावेळेला उंच आहे, हवेत आहे, टिपलाय, जे संपलाय खेळ. रत्नेश सिंग यावेळेला कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. जसा येतोय तसा आता परताळतोय. यस, धन्यवाद डीजे. साई मौली बॅट्समन नेम प्लीज. सौरभ आहे नवीन फलंदाज. आता धाव्यांना रोख लगावले. ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत माजिदने हाताळले, परंतु यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप्स मारा. अतिरिक्त धाव यावेळेला धावफलकामध्ये भर पडत असताना 22 धावा. 2 आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ. पहिला षटक फ्लाइंग स्टार्ट होती आणि त्यानंतर चांगला कमबॅक करत असताना दुसरीकडून अर्हतचा 11चा संघ देखील आपण पाहतो. बॅफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली. सौरभ जसा येतोय तसा आता पुन्हा एकदा परताळतोय. यस, धन्यवाद डीजे. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत ज्या प्रकारची माजिदनं गोलंदाजी हाताळते, अगदी प्रभावित मारा आहे, ॲक्युरेसी आहे, टिचून मारा केला जातोय, सबमरीन डिलिव्हरी, सर्व काही आतापर्यंत दर्शवलं जातं. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. नवीन बॅटर विराज आहे. ऑनसेटच्या दिशेनं सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. मनगटाच्या साहाय्याने खेळत असताना पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. आतापर्यंत धावफलक 23 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. अनेकाच नाळासोपारा म्हटलं तर एक अंडरआर्म क्रिकेटची अनेक वर्ष अनेक खेळाडूंना सेवा केले. त्यामध्ये वेंचरर्स एक संघ 7 ते 8 वर्षा अगोदर एक वेगळा दरार होता, एक वेगळा रुबाब होता. नाव ऐकलं तरी अगदी वसई तालुका, पालघर जिल्हा, मुंबई उपनगर एक वेगळी धडकी भरायची असा तो संघ. परंतु आज तेच खेळाडू पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळी देण्यासाठी त्यामध्ये आपण मयूर काळेला नक्कीच पाहतोय. सूरज बंटी सारखा खेळाडू असेल, राजूला आपण सातत्याने पाहायचो, प्रितेश असेल, संतोष कंचन सारखा खेळाडू असेल, योगेश सारखा खेळाडू असेल, मनुष बुरके सारखा खेळाडू असेल, आमिर खान सारखा खेळाडू असेल, अभिषेक पवार मारी सारखा खेळाडू असेल, हबीब शेख, देवेन परब सारखा खेळाडू असेल, मयूर काळे असेल, गणेश बिरमुळे सारखा खेळाडू असेल, महेश पावसकर सारखा खेळाडू असेल, माजिद सय्यद सारखा खेळाडू असेल. अनेक खेळाडू आज खरं तर नाळासोपारा नगरीनं एक अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सातत्यानं सेवा करणारे हे खेळाडू नाळासोपारा नगरीमध्ये सातत्यानं आपण पाहतोय. हाच तो अंडरआर्म क्रिकेटचा खेळ ज्या खेळानं तुम्हा आम्हाला वेडे लावले ना मित्रांनो, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळानं खऱ्या अर्थानं आज आपल्याला असंख्य असा मोठा मित्रपरिवार दिला, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळानं आज आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिले, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट. आज देखील नाळासोपारा साई श्रद्धा संघ सातत्यानं आज वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये एक वेगळ्या दहशतीमध्ये, एक वेगळ्या रुबाबामध्ये सातत्याने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हाच त्या नाळासोपारा नगरीमध्ये एक ऐतिहासिक मैदानामध्ये साई श्रद्धा गोविंदा चषक 2025 मध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा. चला, वेळेचा देखील अभाव आहे, 1 मिनिटांचा एक्स्ट्रा आपल्याला वेळ दिला जाईल, परंतु तरी देखील 1 मिनिट 30 सेकंदांचा खेळ बाकी असेल. ह्यावर देखील क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण लक्ष द्यायचंय. अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी. 25 धावा धावफलकावर. यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर मयूर काळे जो आतापर्यंत संकटमोची खेळ करत होता, तो यावेळेला मैदानाच्या बाहेर जाईल.
हॅलो चेक बॅट्समन नेम प्लीज. निखिल आहे नवीन फलंदाज. आतापर्यंत 5 गडींच्या मोबदल्यामध्ये धावफलक 25 धावा. येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. कुणाल गोलंदाजी मार्कवर पहिल्या 2 चेंडूंमध्ये चांगला कमबॅक आहे. माजीत ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती कुणाल त्याच पावलांवर पाऊल ठेवत असताना आता धावेंना रोखायला गावत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. गुड एफर्ट माजिद भाई. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 26 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आहेत. आता येणारे 2 चेंडू किती धावांचा मदल किती धावांचं टार्गेट ती येणारी आता काय वेळ दर्शवणार. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद परंतु अपील हा फेटाळून लावला जातोय. पंच वाईट होता. यस फेअर डिलिव्हरी वाईट होता. 27 धावा धावफलकावर. आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा उजव्या एसटीचे थोडासा बाहेर होता. त्या कारणास्तव पंचांचे 2 हात एक समांतर लाईन मध्ये अर्थातच अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना पुन्हा एकदा प्रयत्न आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल धाव हे धावफलकामध्ये ऍड केली जाते. चला प्रेक्षकांना मैदानाबाहेर असलेले खेळाडू आपल्याला विनंती असेल बाळकांना जेणेकरून ह्या स्पर्धेत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची देखील काळजी घ्या. आम्ही तुमचा क्रिकेटवरचा उत्साह तुमचं क्रिकेटवरचं प्रेम नक्कीच समजून घेऊ शकतोय परंतु समोर स्पर्धा देखील चालू आहे त्याची देखील नोंद घ्या. 28 धावा 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. शेवट यावेळेला खरं तर गोड आहे अरहन्स 11 संघासाठी. आता येणारे 24-29 धावांचं लक्ष. त्या अगोदर आपण टॉस की बॉसच्या दिशेनं वळतोय. 2 पराभूत संघ आणि त्यातील ती लढत एकीकडे सॅम 11 आहे तर दुसरीकडे श्री प्रस्था सामाजिक कला क्रीडा मंडळ. आपण देखील या दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित टॉस की बॉसच्या दिशेनं दाखवा. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू उछाली घेत होता. काय गोलंदाजी आहे. नक्कीच रत्नेश सिंग. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आहे. ह्या रणनीतीला आता साजेसा खेळ केला जातोय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. 2 खेळाडू. एकीकडे निखिल आहे दुसरीकडे रत्नेश सिंग प्रिन्स सारखा खेळाडू आहे. पहिलाच चेंडू श्री गणेश धावेंचा श्री गणेश करत असताना लक्ष एक माफक आव्हान धावफलकावर. येणारे 24-29 धावेंचं लक्ष हे धावफलकावर आपण पाहतोय. मयूर यावेळेला एखादा ब्रेक थ्रू हा येणार का
ती येणारी कावेळ दर्शवेल, परंतु अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 2 चेंडूंचा 1 चेंडूंचा खेळ, 2 धावा ह्या धावफलकावर येतात. काय गोलंदाजी आहे. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. म्हणून कठीण काळ स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आणि ह्या प्रकारचा रत्नेश सातत्याने खेळ करत असताना एक मॅच विनर फलंदाज म्हणून ह्या खेळाडूकडे पाहिलं जातं. ह्या वेळेला काय पंच वाईट +4 5 धावा. खरं तर हा दुष्काळात 13वा महिना आहे. एक माफक धावांचं आव्हान आणि त्यामध्ये हा अतिरिक्त धावा अगदी डोकंदुखी हे मयूर कालेची नक्कीच असेल. येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. यस, धन्यवाद डीजे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 8 धावा आतापर्यंत धावफलकावर. अतिरिक्त धावा येतात त्या कारणास्तव यावेळेला पुन्हा एकदा ट्रॅपच्या साईने खेळला जातोय. रत्नेश आहे, दुसरीकडे मयूर काळे. 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे, 2 विनर संघ आणि त्यातील ती लढत आपण पाहतो. एकीकडे अरहंत 11चा संघ आहे तर दुसरीकडे साई माऊली 11चा संघ आपण पाहतोय. एक माफक आव्हान 24-29चं लक्ष धावफलकावर, परंतु पहिल्या 3 चेंडूमध्ये फ्लाइंग स्टार्ट नक्कीच हे आपण पाहतोय. चार चेंडूंचा खेळ, 10 धावा आतापर्यंत धावफलकावर. यस, नक्कीच सँडीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. जगाबाई एक सिनियर खेळाडू, एक सन्मानजनक परिस्थितीमध्ये आतापर्यंत संघ नक्कीच आहे. मयूर काळे दुसरीकडून ज्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी, अतिरिक्त धावा ह्या धावफलकामध्ये हे येत असताना आपण पाहतोय. मान्यवरांना मी विनंती करतोय, रजुदा आपण स्वतः जायचंय ह्या स्पर्धेचे सर्वेसरांनी एक वेगळी मेहनत ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 501 ते 2 महिने झाले ह्या स्पर्धेला कशा प्रकारे गुण्या गोविंदानं पार पडता येईल, ह्या स्पर्धेचे पडद्यापाठचा हिरो अर्थातच राजूदादा यांना मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. 2 पराभूत संघ, एकीकडे सॅम 11 आहे तर दुसरीकडे श्री प्रस्था सामाजिक कला क्रीडा मंडळ यांच्यामधील हा कॉइन स्विंग केला जातोय. डिसिजन प्लीज. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, धावफलक आतापर्यंत धावफलकावर 12 धावा धावफलकावर येत असताना आता मॅचचे इक्वेशन काय आमची मुख्य स्क्रीन देखील दर्शवते. येणारे 18 चेंडू 17 धावा ह्या धावफलकावर लागावायचे. येतोय तोपर्यंत आपण ऐकूयात एक सुमधुर संगीत. डीजे धन्यवाद डीजे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 12 धावा धावफलकावर नक्कीच येतात. एक चांगली सुरुवात, एक फ्लाइंग स्टार्ट आहे. 2 खेळाडू, एकीकडे रत्नेश ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 धावा तर दुसरीकडे निखिल वैयक्तिक 2 चेंडू 2 धाव्यांवर खेळत असताना 12 धावा ह्या धावफलकावर येतात. 18-17चं इक्वेशन ऑनसाइडच्या दिशेने ट्रॅपच्या साहाय्याने खेळला जातो. धावचीची संधी, डायरेक्ट हिट असतं तर चित्र काही वेगळं पाहायला मिळालं असतं. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जात आहे. आता अटॅक केला जाईल, अटॅकिंग फील्ड सजवली जाईल का ती येणारी आता काळ वेळ नक्कीच दर्शवेल. परंतु सामना थोडासा आतापर्यंत दुसरीकडून अरहंत 11चा संघ एखादा ब्रेक थ्रू पाहतोय. तो येणारा ब्रेक थ्रू नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा एक चांगली कमबॅक करून देईल. परंतु ती येणारी काळ वेळ दर्शवेल, येणार का तो ब्रेक थ्रू ह्यावर देखील आता नजर दिलं जाईल. अतिरिक्त धावा पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर पडत असताना आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू.
सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड 15 धावा 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना आपण पाहतोय चांगली सुरुवात आहे. दोन खेळाडू एक वेगळ्या रणनीतीनं वेगळ्या कॅल्क्युलेशन क्रिकेटने आतापर्यंत खेळत असताना परंतु यावेळेला ब्रेक थ्रू येतोय. रत्नेश सिंग बडी मछली जाल में फसी. बॅक टू द डगआउट रत्नेश सिंग प्रिंस. धन्यवाद मयूर. बोला आयोजकांचा कॉल असेल. आयोजक आपण मैदानात त्वरित जा. रजुदा केदार आयोजक आहे का? यस डिसिजन पेनल्टी आहे. सँडी म्हणतोय नाही. 15-14 माझी इथं नवीन फलंदाज येतोय. नक्कीच एक मोठा ब्रेक थ्रू यावेळेला मिळवून दिलाय परंतु आता संघाला विजयी करून देणार का? रत्नेश सिंग सारखा एक मोठा खेळाडू यावेळेला बॅक टू द डगआउट मध्ये तंबूच्या अस्त्राला परताळतोय. आता मॅचचं इक्वेशन काय आहे? 29 धावांचं लक्ष. आता येणारे 15-14चं इक्वेशन हे धावफलकावर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना आपण पाहतोय पत्तू. पुन्हा एकदा यावेळेला पॉइंट रिजन मध्ये आक्रमण हल्ला पहिल्या चेंडूवर आपला वैयक्तिक खातं खोळत असताना एक 1.4 चेंडूंचा खेळ यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा. निखिल आता परताळतो. 2 सलामीवीर फलंदाज आता डगआउटच्या दिशेने आहेत. धन्यवाद डीजे. मोठा गडी बॅक टू द डगआउट मध्ये परतालतो. नवीन फलंदाज सँडी एक स्टार कास्ट नक्कीच आहे परंतु डोकादुखी दुसरीकडून देखील वाढते. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती, उसे स्वीकार करो. क्या कम रह गई देखो और सुधार करो. जब तक ना हो सफल तुम, चेंद नींद सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता कोशिश करावे लागेल दोन्हीकडून. आता पराकोटीचा हा प्रयत्न करावा लागेल. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. पहिल्या 12मध्ये 17 आल्या. आता येणारे 12 चेंडू 12 धावा ह्या धावफलकावर अजून देखील लगावायचे आहेत. यस धन्यवाद डीजे. बॉलर नेम प्लीज. मयूर बॉलर नेम सौरभ आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 17 धावा. आता सौरभला धावेंना रोख लागावे लागेल. त्या धावेंना रोख लागावली जाईल का? परंतु सँडी म्हणतोय आज मैदानामध्ये क्रिकेट नव्हे तर फुटबॉल देखील आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण कॉम्बिनेशन फील्ड
शिट्ट्या वाजतायत, आता टाळ्या वाजतायत. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. नाम तो सुना ही होगा, जिसका नाम है पत्तू. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव, धावफलका ऍड. आता 11-11. सामना अजून देखील दोन्हीकडून तितकाच जिवंत आहे. दुसरीकडून एखादा ब्रेक थ्रू साई मौली ह्या संघासाठी तितकाच एक मोठा कमबॅक करून देईल. आता परंतु चांगली गोलंदाजी, पहिलं षटक थोडंसं महागडं नक्कीच आलं होतं मयूर कालेचं, आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. सिंगल धावेने ज्याप्रमाणे धावफलक आतापर्यंत बढवलं जात आहे, एक कॅल्क्युलेशन क्रिकेट, एक रणनीतीचं क्रिकेट खेळलं जात आहे. 10-10चं इक्वेशन आहे. 19 धावा आतापर्यंत धावफलकावर. 2.2 चेंडूंचा खेळ, लोअर फुल टच. पुन्हा एकदा पॅडल स्वीप, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला गॅदर केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये एक ने ऍड केली जाते. मंजिलें उनको मिलती है ना जिनके सपनों में जान होती है, यू ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होना चाहिए. हा हौसला खऱ्या अर्थानं आता दर्शवावा लागेल. 9-9चं इक्वेशन. पहिल्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत सौरभ या खेळाडूनं ॲक्युरेसी दाखवलंय. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाही, परंतु यष्टांवर आता चेंडू आदळतोय. दुसरीकडून येस नोचा कॉल झाला होता, परंतु रोखवला गेलाय. दुसरीकडून माजिद म्हणतोय नो रन, सिंगल धावफलकात ऍड. आता 21. 21 धावा धावफलकावर. 8-8चं इक्वेशन. काय गोलंदाजी आहे. पहिल्या 4 मध्ये 4 धावा धावफलकावर. कहते हैं ना दिन है तो रात तो हो गई, बादल है तो बरसात तो हो गई, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये शानदार ट्रॉफी भी होगी. आणि त्या ट्रॉफीसाठी आता प्रयत्न हा पराकोटींचा चालू आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपलाय जे संपलाय खेळ. काय गोलंदाजी आतापर्यंत, अतिशय अफलातून. यस, धन्यवाद अडजे. 8-7 नव्हे तर आता 7-8चे इक्वेशन आहे. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज कुणाल आहे. येस नो, परंतु काय षटक हाताळलं जात आहे. अतिशय बहरदार, अतिशय तिखट मारा, अतिशय कंजूस मारा, आणि त्या बळावर 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा हा खर्ची पडत असताना पाहायला मिळाला. हॅलो चेक डीजे, थोडासा आवाज फाटतोय. हॅलो चेक, आवाज फाटतोय थोडासा. हॅलो चेक, बेस काढला तू. हॅलो चेक. 6-8. बॉलर नेम राज. आता राज ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत सँडीने हाताळली होती, चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक करून दिला. आता माजिद एकीकडे, दुसरीकडे आपण राज पाहतोय. 2 खेळाडूंमध्ये. हॅलो चेक. माजिद पहिल्या चेंडूवर बडी मछली जाल में फसी है. धन्यवाद डीजे. पंच, टाइम अप आहे. 5-8 इक्वेशन. काय सामना रंगतोय.
1 मिनिटांचा आहे. येस 1 मिनिटांचा अवधी दिला जाईल. 5-8 8-8 इक्वेशन होतं. चला आता घाई करायची आहे प्लीज. टायमर स्टार्ट करतो आम्ही. शेवटचा 1 मिनिटांचा खेळ बाकी. टिचून मारा खोलवर टप्प्याचा चेंडू. सिंगल धाव. धावफलकामध्ये 8. आता 3-7 इक्वेशन आहे. 4-7 इक्वेशन आहे. रत्नेश येस क्रिकेटचा खेळ आहे. ह्या खेळामध्ये सर्व काही शक्य आहे. 8-8 इक्वेशन आता 4-7 वर येऊन थकतंय. फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. येस नो परंतु सिंगल धाव. धावफलकामध्ये ऍड. आता 3-6. काय सामना रंगतोय. एखादा चौकार यावेळेला संपूर्णतः डगआउट त्या आशाभूत नजरेनं ह्या वेळेला पाहतोय. येणार का चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडीबाद. यस धन्यवाद डीजे. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की इंग्लंडचं हवामान, त्या बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील ना हे कधीच सांगता येत नाही. असंच काहीच आता चित्र घडतंय. 8-8 इक्वेशन आता 2-6 वर येऊन थकतंय. परंतु अतिरिक्त धाव आहे. अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा सामना जिवंत आहे. कोण ठरणार नायक, कोण ठरणार खलनायक. आता येणारी ती काय वेळ दर्शवेल. वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे. आयोजकांचा कॉल आहे. पंच आयोजकांशी भेटून घ्या. वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे प्लीज. रनआउटसाठी फक्त रिव्ह्यू असेल. यस पंच एक खेळाडू आता मैदानाबाहेर जावा लागेल. 2-5 मयूर 1 मिनिट 13 सेकंद झालेत. दोन 5 कोणता संघ आता टॉप 6च्या दिशेने दाखल होणार त्यासाठी चालणारे आता पराकोटींची लढत आपण पाहतोय. साई माऊली 11 आहे. दुसरीकडे अरहंत 11चा संघ आहे. कोणता संघ आता क्वालिफायच्या दिशेनं हा जाणार त्यासाठी चालणारी ती पराकोटींची लढत ही आपण नक्कीच पाहतोय. 2-5 काय घडेल काय बिघडेल ते आता येणारी ही काय वेळ दर्शवेल. 2-5 मध्ये पहिला येतोय का नवे गडी बाद. स्टंपिंगच्या रूपानं मयूर काळे होता यष्टी रक्षक. कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही. आता 1-5 इक्वेशन येतोय. यस धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज आपण जगाबाईला पाहतोय. परंतु आता एखादी अतिरिक्त धाव ह्यासाठी संपूर्णतः डगाऊट त्या आशाभूत नजरेने यावेळेला पाहत आहे. एखाद्या अतिरिक्त धाव ती येणार का. 1-5 इक्वेशन आणि त्यानंतर ती चौकार ही नक्कीच गरजेचं असेल. 1-5 संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग देखील एक चुरशीची लढत पाहण्यासाठी मैदानामध्ये येत असतो. 1-5 इक्वेशन. 1-5 सामना फिनिश. सामना खल्लास. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम साई माऊली 11
क्वालिफायच्या दिशेनं टॉप 6च्या दिशेनं दाखल होणारा आजच्या दिवसातील पहिला संघ. त्यानंतर मी आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक आणि अगदी अंडरआर्म क्रिकेटमध्ये ख्याती प्रसिद्ध असणारे असे मुंबई उपनगर मुंबई सिटीमध्ये सातत्यानं ज्यांच्या नावाचा उल्लेख अंडरआर्म क्रिकेटमध्ये स्पेशली केला जातोय असे सन्माननीय सागर मोरे सर. सागर मोरे सर असाल तर आपण यस नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला एक गोड गळ्याचा धनी म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जात आहे असे सागर मोरे सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. थँक्यू सर. Hello, check. Hello, 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 check. Hello, test. Hello, check. Hello, hello, check. Hello.